स्टेट बँक मध्ये लिपिक पदाच्या मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सी निघालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये 13,700 एवढे मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघालेली आहे. आणि ज्या काही जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, बँकिंगची तयारी करतात, त्यांना एक आनंदाची बातमी आहे की बाबा की मोठ्या प्रमाणामध्ये आता लिपिक या पदासाठी जे SBI बँकेमध्ये भरती निघालेली आहे. आणि याच्यासाठी पात्रता काय आहे, याच्यासाठी नेमकं वय किती लागतंय, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि याचे एज्युकेशन किती आहे आणि नेमके डॉक्युमेंट याच्यासाठी लागणारे काय काय आहे आणि सर्व माहिती आपल्याला मराठीच्या माध्यमातून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी देण्याचा खूप म्हणजे चांगल्या प्रकारे देण्याचा मी प्रयत्न करत आहे. शिवाजी क्लासेस ऍग्रिकल्चर, मी शिवाजी सारंग आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतात. आता SBI बँकेमध्ये, भारतीय स्टेट बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघालेली आहे. 13,700च्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये निघालेली आहे. आता याच्यासाठी आता खूप विद्यार्थी याच्यासाठी वाट बघून होते आणि स्पर्धा परीक्षेचे हे करणं होते की बाबा खूप दिवस झालं वॅकन्सी निघाली नाही, काही नाही, आणि याची कधी निघणार आहे काय नाही. आता याच्यासाठी विधानसभेच्या आता सध्या संपल्याच्या किंवा विधानसभेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळाची शपथ घेताच त्यांनी ही आलोचना केलेली आहे की बाबा घोषणा केलेली आहे की बाबा एवढ्या एवढ्या जागा भरायची आहे. आता आपल्याला सविस्तर आपल्याला बघायचं आहे की नेमकं काय लागणार आहे, याच्यासाठी सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. नोकरीच्या शोधात जे असणारे विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि असा विचार नाही करायचा की बाबा महाराष्ट्रामध्ये इतक्याच आहेत आणि आपल्याला एवढ्या एवढ्या जागेने काय होतात, की सर्वांनी एकच असा विचार करायचा की बाबा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यांना फक्त आपल्याला माहिती आहे की आपल्या लिपिक पदासाठी जी जागा, क्लर्कची जी जागा आहे ती आपल्याला फक्त एक लागत आहे. म्हणजे असं जर विचार करून जर ही आपली जागा फिक्स, आपली एकच जागा आहे, आपली जागा फिक्स आहे असं जर म्हणून जर तयारी केली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा पण होणार आहे. आता याची ऑनलाईन तारीख सुरू होण्याची तारीख पण सुरू झालेली 17/12/2024 ला याची सुरू झालेली आहे. म्हणजे ऑनलाईन याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट आहे 7 जानेवारी 2025 याची लास्ट डेट आहे. म्हणजे 7 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन याचे फॉर्म भरू शकतात. आता याच्यासाठी SBI.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर जाऊन साईट ओपन करायची आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हे करायचं आहे. आणि याच्यासाठी आता परीक्षा प्रिलिमिनरी तारीखची याची अंदाजे फेब्रुवारी 2025 मध्ये याची हे करण्यात जाईल. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेची तारीख अंदाजे मार्च किंवा एप्रिल मध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात होईल किंवा मग म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची मुख्य परीक्षा होतील. म्हणजे 2 एक्झाम होणार आहेत. आता याच्यासाठी लागणारी पात्र, याच्यासाठी कुठलेही शाखेचे पदवीधर पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला पदवीधर जी आवश्यक आहे, तुम्हाला पदवी कशा पद्धतीने कंप्लीट केलेली पाहिजे. तुम्हाला 31 डिसेंबर 2024च्या आधी, म्हणजे ही जी तारीख दिलेली आहे याच्या अगोदर तुमची पदवी, म्हणजे तुम्ही पदवीधर पास झालेले असायला पाहिजे. म्हणजे तरच तुम्ही या पदासाठी किंवा लिपिकसाठी तुम्ही पात्र होणार आहात. त्याच्यासाठी वय मर्यादा दिलेली आहे तुम्हाला 1 एप्रिल 2024 रोजी तुमचं वय 20 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. आता याच्यासाठी दिलेले आहे तुम्हाला वय दिलेलं आहे तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 28 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर त्याच म्हणजे 28+3 म्हणजे ओबीसी, त्याच्यानंतर ST 5 वर्ष आणि एक्सपॅन जे काही असं जे पद असतात ते त्यांना 10 वर्षापर्यंत हे केलेलं आहे. आता ज्या उमेदवार, आता याच्यासाठी जे उमेदवार पात्र होणार आहेत आता पात्रता बघा. आता तुम्हाला अर्ज करायचा. आता याची पात्रता महाराष्ट्रामध्ये आता याच्या एकूण जागा जे काय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 1163 जागा महाराष्ट्रासाठी आहेत. सध्या पूर्ण टोटल मिळून तुम्हाला 13,700 जागा आहेत महाराष्ट्रासाठी. मध्ये 1163 जागा आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रासाठी एवढ्या जागा आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पदवी, आता तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये विद्यापीठामधून तुम्ही पदवी गेले म्हणजे मुक्त विद्यापीठाची, ओपन युनिव्हर्सिटी मधली पण चालती, रेग्युलरची चालती आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला मान्यता असलेली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा फी पण लावलेली, म्हणजे तुमचा जे पगार जे आहे 26,000 ते 2,00,000
नव्वद हजारापर्यंत तुमचा पेमेंट तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यासाठी जन्मतारीख, आता हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की याच्यासाठी नेमकं कोण पात्र आहे. तुम्हाला पदवी आहे तुमच्याकडं, त्याच्यानंतर तुम्हाला दोन 2 तारीख एप्रिल 1996 ते 1/4/2004 च्या दरम्यान मध्ये याचा जन्म असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला 96चा असेल, 96, 97, 98, 99 आणि 2001, 1, 2, 3, 4 पर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही याच्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकाल. अन्यथा याच्यासाठी तुम्हाला हे होणार नाही. आता याच्यासाठी तुम्हाला काही याच्यामध्ये बेसिक जे तुम्हाला कॅम्प्युटर नॉलेज तुम्हाला असणं, म्हणजे तुमच्या जर 10वीला जर तुम्हाला कॅम्प्युटरचा विषय असेल किंवा 12वीला कॅम्प्युटरचा विषय असेल किंवा डिग्रीला कॅम्प्युटरचा विषय असेल, तर तुम्हाला बेसिक नॉलेज तुम्हाला कॅम्प्युटरचं असणं, म्हणजे की MS-साठी, CCC जे काही तुमचा जे कोर्स वगैरे झालेला असेल त्याची तुम्हाला हे केलं जातं, म्हणजे बेसिक तुम्हाला त्याची माहिती मिळणं जरुरी आहे. आता याच्यासाठी अर्जाचा शुल्क जे आहे, तुम्हाला अर्ज जे भरायचं तुम्हाला 7,700 तुम्हाला ओपन कॅटेगरी, त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी, EWS जी काही असेल त्याच्यासाठी तुम्हाला 750 तुमचं फी द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला SBI बँकेच्या लिपिक आणि किंवा क्लर्कच्या जागा आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे आणि याच्यासाठी 750 शुल्क लागलेला आहे. SC ST आणि NTD किंवा एक सर्व्हिसमॅन जे आहे ते त्यांना याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी म्हणजे हे केलेला जाणार नाही किंवा फ्री आहे त्यांना. फक्त ओबीसी, WS ओपन यांच्यासाठी 750 यांनी फी लावलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आता तुम्हाला पेमेंट कशा पद्धतीने करायचं, जर तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्जाचा शुल्क कशा पद्धतीने भरायचा आहे. शुल्क भरताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट सेवा किंवा बँकिंगचा वापर करावा. म्हणजे अन्यथा म्हणजे तुमचं पेमेंट वगैरे कुठल्याही प्रकारचं फेल जाणार नाही किंवा UPIच्या ट्रान्झॅक्शन म्हणजे हे होणार नाही, तुमचा फॉर्म रिजेक्ट मध्ये वगैरे पडणार नाही. म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा अशा पद्धतीने किंवा ऑनलाईन बँक जे आहे त्या दुकानदाराचे, त्या पद्धतीने तुम्ही त्याचा ऑनलाईन फॉर्म पण भरू शकता. पण अशा याच माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 1163 जागा आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 2/4/1999 ते 1/4/1904 पर्यंत तुम्हाला याच्यासाठी पात्र आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पदवी आवश्यकच आहे आणि तुम्ही पदवी फक्त मान्यता विद्यापीठाचे असणं जरुरी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला SBI बँकेच्या मोठ्या प्रमाणात संधी आहे आणि या संधीचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की बाबा तुम्हाला नेमकं काय याच्यामध्ये अडचण आली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा किंवा लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्रापर्यंत पोहोचला पाहिजे.